हान तिच्या आईला, हान तिच्या माईचं खनपूट हान. व्हिडिओ चालू झाला का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा डोकावणार आहोत वाकचौरे फॅमिलीमध्ये. कारण लई शांतता पण बरी नाही जिंदगी. तसं कोणाच्या फॅमिलीमध्ये डोकावणं चुकीचं आहे. पण आता जर यांचं हगलं मुतलं जर युट्यूबला टाकते तो क्यू नाही तर घुसू वाकचौऱ्यांच्या घरात, काढू यांची वरा, पुन्हा एकदा वाजू विण्याचा तुंतुना. त्या आईचा टन्ना कोण फोन करतोय? इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. विनया माझ्या नादाला लागू नको. काय गरज नव्हती केक चोलायची, सगळ्या घराचं वाटोळ झालं. काय गरज नव्हती मारायची. जास्त बोलू नको रे, जा निघून, मला काय फरक पडणार नाही. झालं ना, समजलं, झालं ना ब्लॉग. काय राहिलं, संपला विषय, संपला व्हिडिओ. उठायचं निम्म्याच्या वर स्पॉइलर देऊन टाकला. अख्खी स्टोरी सांगत आणली. त्याने केक चोळला असं, याने कानपट आणला असं, तो म्हणला असं विनया माझ्या नादाला नको लागू. झालं घराचं वाटोळ, राहिलं काय खाली. काय बावळाटाचा बाजार आहे. म्हणजे चॅनल विनायकचा, तो याला विनया म्हणतो आणि हे थंबनेल मध्ये टाकतो विनया माझ्या नादाला नको लागू. उद्या तो तुला मांदरचोट म्हणलं, तू टाकणार आहे का रे? मांदरचोट टाकणार आहे का तू? मांदरचोट. नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचौरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, हे दोघं भाऊ आणि हे दोघी जावा. ते तिकडे 3 टाइम जावं त्याचे काही घेणं नाही, पण मला सांगायचं कर्तव्य. कारण तुमच्या भावामुळे तुम्हाला 2 गोष्टी माहित होत्या, त्याचा मला आनंद आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर तेच करते नाही तर तुमच्या जिंदगीवर लानत आहे ना. खरं बोलला. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे क्रिकेक्स बद्दल, जे आहे इंडियाचं अल्टिमेट गेम आणि स्पोर्ट्स बेटिंग वेबसाईट. 300 रॅपिड बोनस मिळवायचा असेल तर आताच रजिस्टर करा. क्रिकेक्स वर जिली गेम खेळा आणि दर आठवड्याला iPhone 16 Pro Max जिंकण्याचा चान्स मिळवा. आणि अजून एक्साइटिंग म्हणजे तुम्हाला याच्यावर 50 फ्री स्पिन मिळणार आहे. मग वाट नका बघू, लगेच स्पिन करा आणि जिंका. आणि तुम्हाला प्रत्येक रेफरला 300 आणि बर्थडेला 1000 रुपये बोनस मिळणार आहे जेव्हा तुम्ही हे ऍप डाउनलोड कराल. सो तुमची अर्निंग वाढवा क्रिकेक्स सोबत. इथे तुम्हाला 50% अफिलिएट कमिशन पण भेटेल. क्रिकेक्स वर डिपॉझिट आणि विथड्रॉल पण खूप सोपं आहे. फोन पे, गुगल पे आणि इतर कोणत्या पण बँकने तुम्ही हे करू शकता. ट्रान्झॅक्शन पण फास्ट आणि सिक्युअर आहे. सो रजिस्टर करा लगेच. तुम्हाला कमेंट मध्ये लिंक दिलेली आहे आणि एन्जॉय करा क्रिकेक्स सोबत. सांगायचा मुद्दा असा आहे की पहिली 2 भावांची भांडणं बांधावरून व्हायची, निम्मा गाव पाहायला राहायचं. आता डिजिटल इंडिया झालाय. आता भांडणं घरात होत्या पण अख्खं जग पाहतंय. मेरा देश बदल रहा है. आपला बर्थडे सेलिब्रेट चालू आहे आणि म्हणजे आज आहे 13 नोव्हेंबर, म्हणजे उद्या येणार आहे 13 उद्या लागणार आहे. म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी असं ऐकलं होतं, पण यांच्याकडे बघून असं नाही वाटत आहे. यांच्याकडे बघून असं वाटतं सक्का भाऊ पक्का भाऊचळे. कारण हा नॉर्मल वाटतच नाहीये. कोणीकडे थोबाड कोणीकडे. एवढं अबनॉर्मल कसं असू शकतं कोणी? म्हणजे नॉर्मल माणसासारखं वाटतच नाही. असं वाटतं काही घुसलं काय याच्या चड्डीत. आणि ही याची बायको, हिची स्माइल पाहिलं मला डायरेक्ट खाली मुंची सिरीज आठवते यांची. तर इथं चालू आहे विनया भाऊचा बर्थडे एकदम शांततेत चालू आहे. कारण स्क्रिप्टच तशी ना. म्हणजे बर्थडेचा व्लॉग आहे, त्याचं टायटल आहे सगळ्या घराचं वाटोळ झालं. याच्या आधीच्या पिढीत कुणी व्लॉग नव्हतं म्हणत, नाही तर हा झाला त्या दिवशीचं पण टायटल हेच असतं, सगळ्या घराचं वाटोळ झालं. या कमेंट्स मध्ये धुरळवणार आहे. सगळ्यांना खरंच खूप खूप पूर्ण वाकचौरे, सॉरी, माझ्यापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सॉरी, शुभेच्छा. काय बोलू बोलू दे यार. तू बोल. तू बोल ना. बोला ना यार. आता थोड्या वेळाने इंटरव्हल नंतर क्लायमॅक्स येणार आहे. मग यांना भांडायचंय, त्यासाठी तयारी चालू आहे. आता याला बोट लाव, त्याला बोट लाव. आणि या सगळ्यामध्ये जर कोणी चांगली ऍक्टिंग केली असेल तर ती या कुत्र्याने केलेली. हॅपी बर्थडे. अरे हॅपी नाही, नेमकं बर्थडे का काय चालू काय नेमकं? ते भाऊ चढवलं दातच काढू राहिले. हॅपी बर्थडे. अरे थांबा एक राहिलं. आता काय किचन मधला पण कॅमेरा चालू करायचा राहिला काय? आणि ही व्हिडिओ चालू झाल्यानंतर हे 10 वेळा खोकला असं आतापर्यंत. असं वाटू राहिलं मला ब्लॉग करोनात शूट होऊ राहिला काय. मी व्हिडिओ पाहताना मास्क लावून बसलो होतो. लवकर झोपायचं. जोड्या स्वर्गात बनवलं जातं असं ऐकलं होतं मी, पण येड्याच्या हॉस्पिटल मधली जोडी पहिल्यांदाच पाहिली मी. हे एक आसन, हे एक आसन. खोकली परत. हिला असं वाटतं भिंगरीची बाटली द्यावं काय नाही एखादी नेऊन. अरे काही पद्धत राहते बर्थडे करायची बी. म्हणजे तुम्ही आता लहान नाही राहिले ना, लहान पोरं सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त मॅच्युअर वाटते मला. ते बी एवढं भावचळे पण नाही करत. बर्थडे का जागरण गोंधळ तेच कळत नाही. अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये.
ही खोकती का रेकती मला तेच कळलं. सोसायटी मधल्या खालचे फ्लॅटवाले घाबरत असतील, वर कुणी गोरीला बिरीला आणला म्हणजे आवाजावरून वाटलं असेल त्यांना, असं म्हणतोय मी. तुम्हाला वाटतं बॉडी शेम करते, तसं काय असं मी डायरेक्ट डायनासर जोक मध्ये दिली असती. लाड नाही आपल्याकडून. आणि इथपर्यंत तर ट्रेलर होतं, आता खरा पिक्चर चालू होणार इथून पुढे. टाइमपास करतोय. हे काय केलं? हात बॉस हान तू हान तिच्या. आता याला वाटतं असं चाहलं हे एकदम मस्त झाला, हे फुल पब्लिक पागल झाली असं या सीनला. इथं सगळ्यात भारी ऍक्टिंग कॅमेरामॅनची. भांडण चालू आहे आणि त्याची शूटिंग चालू आहे. एखादं भांडण सोडवायला जाईल, एवढी समोर जर कोणी कानपट्टी थांबली कोणाच्या, तर एखादं कॅमेरा ठेवून भांडण सोडवायला जाईल ना, का असंच घेऊन पडन. आता यांची या भांडणावर 6 महिने कॉन्टेंट निघन. बाकीचा यांचा कॉन्टेंट संपला असं ना, आता प्रँक बिंगचा काय करावं यांना उमजत नसतं. मग आता हे धंदे चालू केले म्हणजे कॉन्टेंट नाही तर काही पण उकरून काढायचं. रोस्टर समजायला लागले काय तुम्ही स्वतःला. ओ शांत बसा ना. ओ शांत बसा. बरं झालं हानलेलं गाणं ऍक्टिंग करीत होती. आणि कानपट्टीत हाणताना मधी कट कामून दिला. एवढा ब्लॉग जर सगळं चालू होता, मधी कट कामून दिला. एडिटिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली बाई, कारण कमेंट मध्ये लोकांना ओरिजिनल वाटलं हे हाणलेलं. त्या मादरच्या लोकांसाठी पण एकदा काढा. म्हणजे एवढी जोरात जर माझ्या तोंडात हाणली असती ना, तर नक्कीच माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. आणि हिचे एक्सप्रेशन पाहिल्यानंतर असं वाटतंय फक्त पावडर जास्त लागली म्हणून ही चोळू राहिली काय. राग येतो. अरे बाहेरच्या पोरांनी केलं का तेव्हा तुला चालतं, मग बरोबर तोंड बीट. वाह की ऍक्टिंग आहे. आधी शांत बसा का. त्यांना काय करतात, त्यांना काय बोलायची गरज आहे. त्यांना काय करताय, ते कॅमेरामॅन आहे, मेन काम त्यांनीच केलंय. तुम्ही फक्त ओव्हर ऍक्टिंग केली. घरात फक्त जर कामाचं कुणी असन, फक्त आद्या कुत्र तो जर्मलचा डबा केक ठेवेल, कॅमेरामॅन लाईट बास. भावांच्या बाद झाल्या त्या बोर जावांच्या भाऊ द्या. आता प्रेमाने बनवलं ना ताई, एवढं काय झालं. प्रेमाने भावानेच केलं ना, का कोणी दुसऱ्याने केलं. पण ते प्रत्येक वेळेस मस्करी, अशा आयुष्यभर मस्करीच करत राहा. जाऊ दे, शब्दाने शब्द वाढतो. मला असं वाटतं तुम्ही टाका होऊन द्यायला पाहिजे. माझ्या नाही येते पब्लिकला बाई फुल एकदम काचा. तुम्ही डायरेक्ट मी तर म्हणतो पुढच्या वेळेस गोळीबार होता. म्हणजे फक्त केक चोळायवरून एवढं महाभारत घडलं का त्याचा भाऊ घर सोडायला निघाला. आणि याला आपल्या कोणा अशा अपेक्षा आहे का आम्हाला हे सगळ्यांना खरं वाटावं. मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे आमच्या घरात काल किती मोठा राडा झाला, भांडणं झाले. काय माहित नाही कोणाची नजर लागली आमच्या एवढ्या सुंदर अशा घराला. आता अख्ख्या जगासमोर दाखवू राहिले तुम्ही, मग कोणाची ना कोणाची नजर लागणारच. आणि याच्या पुढे आता इथून पुढे यांनी डायरेक्ट ही भांडणाची एक सिरीजच चालू केली डायरेक्ट. कारण हाणामारीच्या ब्लॉगला जास्त व्ह्यूज आले यांचे. मग आता कंटिन्यू. अगं तुझ्यासोबत बहिणीसारखी राहिली. संदीप या बायकोच्या नादी लागून घर सोडलं. आणि मी कधी बोललो संदीप बायकोचा बैल आहे, माझ्यासारखा वाईट कोणीच. आईची आठवण एवढीच येत असती ना तर घर सोडलं नसतं. संदीप एक नंबर सडका कांदा. मी दोघं पण मेले माझ्यासाठी. संदीप आदित्य भूमिका आम्हाला माफ करा. आमच्यावर पोलीस केस करू नका. हे सगळं मिटून टाकूया. म्हणजे केक चोळायचं भांडण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं. इन्फ्लुएन्सर म्हणता येईल काय. एडिटर थोडं बॅकग्राऊंड म्युझिक थोडं इमोशनल आहे. म्हणजे मी एकदम ज्ञानच्या वाटलं पाहिजे. लोक माझ्याकडून इन्फ्लुएन्स झाले पाहिजे ना. म्हणजे काय आदर्श घ्यायचा आपण यांच्याकडून. लहान लहान पोरं युट्यूबला बघता, मग त्यांनी काय इन्फ्लुएन्स व्हायचं यांच्याकडून, काय व्हायचं, काय शिकायचं. भावांचे भांडणं. बर्थडे करायला काही दिवसांनी पोलीस परमिशन घ्यावं लागतं. कारण नुसता केक चोळला तरी केस होऊ राहिली. चला जाऊ द्या, माझा बी बर्थडे येतोय आता. आमच्याकडे तर फार अंडे बिंडे फोड द्या, हाफ मटरची केस टाकून देतो. वास कोणाला काही हेट नका देऊ, डायरेक्ट रट्टे द्या पाहिजे. असं कुठं कॉन्टेंट राहतो. बस आजच्यासाठी होतं. बाकी व्हिडिओ आवडत लाईक आवडत डिसलाईक करा. आणि आजचा व्हिडिओ थोडा शॉर्टच होता कारण स्पॉन्सरची डेट होती आज ना, म्हणून लवकर द्यावं लागलं काही बनवलं. बाकी जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल तर युट्यूबला जाऊन पिक्चर पहा 1-1.5 तासाची. आपल्याकडे लाड नाही राहत, पहिल्यांदाच सांगितलं. बाय. नको ना महिला ठिकाण नात्याचं